घर कुठे आहे? तुमचं घर खालती आहे. खाली आहे. नाव कसं बोलला? विजय पागडे. विजय पागडे. विजय पागडे. चला चला चला. अरे कुठं आलेला आपण? स्वर्गात. गंगे गंगे. आयुष्याच्या प्रवासात कधी कधी वाटा चुकलेले चांगले असतात. त्यानिमित्तानं नवीन माणसं भेटतात आपल्याला, पुढचा मार्ग दाखवणारी. नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबू दादा. काय समजली सगळ्यांना सुप्रभात. आणि आता आम्ही निघालेल्या आहे कामावर. आज दादाची लवकर शिफ्ट आहे, त्यामुळे आज लवकर आलेला. आता 6 वाजून किती रे? 6 मिनटं झालीत ना. आणि घरातनं मी निघालाय 5:45 वाजता. अगदी कालोख होता तेव्हा. वरनं अंकुच्या घरापर्यंत एकटा झाला. मग आपला भजना लावली मोबाईलवर आणि ऐकत आलो होतं. ह्याच्या घरापर्यंत येईपर्यंत उजाडला. आता आल्या दादाच्या घराशी. आता दादा निघालाय, गाडी काढतोय बाहेर. मग निघूया. वातावरण लई भारी वाटतो. पण आज उशीर झालाय. म्हणजे आम्हाला नाही, दादाची लवकर शिफ्ट आहे. आमचा टाईम 8:30चा आहे. पण दादासाठी लवकर यायला पाहिजे, नाही तर मग आता कट्टुकट निघून गेला मग आमची वांधी होणार. वातावरण लई भारी आहे. थांबा तुम्हाला दाखवता. चला मंडळींनो, गाडी आली. हा काय म्हणतायत? हां. गुड मॉर्निंग दादा. चला आपल्या गाडीला विमानाच्या मोडवर टाका. जाऊ दे गाडी. चला. 6:15 हो गया. हां, आधा तास लेट हो गया. मंडळींनो, आम्ही पाटपन्हाल्याच्या इथं फाट्यावर येऊन पोचलेला. कंपनीच्या जवळच आहे. आणि आपल्याकडे आता 1.5 तास आहे. मग मागच्या वेळी वरवलीत गेला होता तसा आता आम्ही आज या वाडीत आतमध्ये जाणार आहे. पाटपन्हाळी, कोंडवाडी, साळवी स्टॉप. आतमध्ये जाऊन घरा किंवा काय अजून वाडी बिडी जवळ असली तर मंदिर छान जरा फिरून येऊ. चला अंकुता जाऊया. चला. बघा हा स्टॉप. परवा इथं आम्ही थांबलेला होता आणि इथं आता आज आम्ही आतमध्ये जात आहे. बोर्ड भारी लागलेत. कसलं आहेत र? वाच काय आहे? रस्त्याचं साईन आहेत काय? हां, स्पीड ब्रेकरच आहे. लगेच उतार लागला का काय? मस्त आहे र. अंकुशा कुठं घरात दिसत आहेत काय? हां, नाही पाखरा पण मस्त वरटत आहेत. पण वाडी काय अजून लागले नाही. शे एवढ्या लांब काही दिसतोय जा. गेला घरांजवळ आलेला. हां मंडळींनो, हा गेट आहे ना, इथं मुंगूस होता. गेला आतमध्ये. हां, ते घर थांबा, बाहेरनंच घर दाखवता. मस्त आहे हो. कौलावर घर बघा किती भारी आहे. चला, कोंबडं वरडायला लागलं. हां मंडळींनो, सीन किती मस्त आहे बघा. रस्त्याला उतार पण आहे आणि वाकणा पण आहेत. आणि पुढं लगेच पूल दिसतोय. ते वाडीतलं पराका नदी आली ती बघूया. कोंडवाडी ना नाव वाडीचा. फाट्यावर कोंडवाडी होता, साळवी स्टॉप. आतमध्ये विचारू. हा उरचा फाटा गेलाय आत. वा, भारी घर आहे. तो काय आहे? घरच आहे ना. वा, एक नंबर. अंकुशदा पुलावर चालताना एकदम हिरो दिसतोयस. नदी भारी मोठी नदी आहे. वडाचं झाड, ह्याच्यावर 2 खारकोंडे खेळत होते. आता तिकडे आतमध्ये आहेत. नदी बघा, धो आहे मोठा इथं यांचा. वा, काय नजारा आहे बघा. नारळ, खाली भात शेती आणि त्याच्या बाजूला लगेच नदी.
भारी भारी. पाटपणाल्यात माझा एक मित्र पण आहे, सुमित सावंत. तर आपण तिकडे घागरलाच होता हायस्कूलला शिकायला माझ्या संगाती. खालच्या बाजूला बघूया पुलाच्या. कसा आहे रे? वा, किती शांत पाणी आहे. खोल पण आहे तेवढाच. अंकु कुठं जायचा? उजव्या बाजूला जाऊया, तिकडे शेती बिती चांगली आहे. गोपिका फार्म हाऊस, कोंडवाडी. चला चढून येऊया. मग येताना मग डाव्या बाजूला जाऊ तिकडं नदीकडं. बापरे, कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये मावत नाही एवढा मोठा झाड आहे. हां मस्त. हां होय र. ह्या बाबूला विचार, रस्ता इथनं पुढं कुठंपर्यंत जातो? ही कोंडवाडी आहे ना? आणि पुढं कुठची अजून वाडी आहे का गाव आहे? हां बरं ठीक आहे. मुलगा हुशार आहे. म्हणतो तुम्हाला वाचता येत असेल ना, गपचीप जाऊन वाचा. हा वडाचा झाड बघा किती भारी आहे. मस्त मस्त गाव, भारी वाटते. पारंब्यानं खेळतोयस काही? पायवाट. मंडळींनो, आम्ही आता या 4 रस्त्यावर येऊन पोचल्या बघा. 1 2 3 आणि आम्ही आलेला तो 4. आणि आता अंकुशदांचं म्हणणं आहे का, इथे त्यांनी सर्व असं दिलेलं आहे की समोर गेला तर महालक्ष्मी मंदिराकडे डाव्या बाजूला 3 वाड्या आहेत, तेलगडेवाडी, घाणेकरवाडी, पागडेवाडी. आणि उजव्या बाजूला पाटपन्हाळ ग्रामदेवतेची सहाण. मग आम्ही आता समोर जात आहोत श्री महालक्ष्मी मंदिराकडं. नंतर येताना जर वेळ मिळाला तर सहाणीकडे जाऊ. ठीक आहे. वाडी तेलगडेवाडी वगैरे आहे तिकडं, जर जायला मिळालं तर जाऊ नंतर. चला आता आपण जाऊया गावडेवाडीत. गावडेवाडीमध्ये जायचं आहे. पाटपन्हाळ आहे गावातल्या. आपल्या गावात चिंद्रवाड्यात पण गावडेवाडी आहे. हां इकडे जास्वंदी भारी आहेत रे. ह्या बघ. हां आपल्याकडं फिरू तेवढा कमीच आहे. सगळं दाखवण्यासारखंच आहे, पण दाखवायचं काय नाही, लपवायचं काय. चला आता गावडेवाडीत जाऊन महालक्ष्मी देवीचं दर्शन घेऊनच येऊ. किती लांब आहे माहिती नाही. तिथं फक्त याकडे जा असा, इकडं जा असा फक्त दाखवली नाही, पण अंतर किती आहे, 1 किलोमीटर आहे का 2 किलोमीटर आहे ते काय दिली नाही. पण जाऊया, आपल्याकडे वेळ आहे भरपूर. नाचणी इकडे अजून काहीच नाही तयार झाली. हिरव्याच सलिकांचं अजून. आमच्याकडे येचून झाली. हां त्याच्यात बियाण्यात फरक असतो. आमच्याकडे जाऊ, ही कशी मस्त झाली बघ. घर पण मस्त आहे रे, लहानच्या लहान, भारी एकदम. हां समोरचाच वरांडा भारी. कौलं अजून भारी वाटतात त्याला. नाही समोर बघ
समोर हो इकडं इकडं बघ डाव्या बाजूला बघ. नाही नाही या रस्त्यानंच जायचा. खाली असती तर मग इथं दाखवली नसतं आपल्याला बांध. वा चला अंकुशदा. हा मग आज गाव कितवा आपला फिरायचा. ही वाट बघ. इकडनं जायचं काय. कुठे जाऊ नेमका. नाही इकडनं काय सांगितली नाही आपल्याला, त्यामुळं त्या स्कूटीवाल्या दादांना सांगितलं ना तसंच जाऊ. पुढं जाऊ आणि मग पुढं कुठं घर आहे तिकडनं डाव्या बाजूला जाऊ. असा पाहिजे होतं ना, जिथं वाट दिसेल तिथं फिरत राहायचं फक्त. नाचणी बघ काय भारी होती रे. योगायोगानं आज पण इकडे आलेलं आहे. आज म्हणजे पाटपण्यात यायचा ठरवून आलेला आहे, पण कुठच्या वाडीत जायचं काय ठरलेलं नसतं आमचा. तिथं त्या 4 रस्त्यात आल्यावर म्हटलं चल कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनाला कधी नशिबात असेल तेव्हा जाऊ. सध्या आपल्या पाटपन्हाळा गावात महालक्ष्मी मंदिर आहे तर जाऊन येऊया, आहे का नाही. काय आहे. गावडेवाडी श्री शिवदेव बेलवृक्ष उत्कर्ष मंडळ कोंडवाडीतर्फे पाटपन्हाळे. नाही श्री शिवदेव मंदिर मंदिर असेल. हां सभागृह गावडेवाडी कडे जाण्याचा मार्ग. हां असं लिहिलंय. हा अच्छा ते खालचं ते कमीवाला मला दिसलंच नाही. चल 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 बरोबर आलेलं आहे मग. हा हां अंकुश असा बारीक नजर भारी आहे एकदम. गावडेवाडीकडे जाण्याचा मार्ग असं लिहिलेलं आहे ना. मग बरोबर आहे. हां अरे बाप रे सुंदर. आणि मेन काय घर आहे का वाडा आहे का शेतघर आहे काय माहिती नाही. ह्याला शाहरुख खान आठवला दिलवाले आपला DDLJ मधला. चला नाचणी भात. तुला काय वाटतं काय वाडा आहे तो. हां वाडाच आहे ना, पण भारी वाटतं एका कोपऱ्यात तिकडं. अंकुशाची मजा आहे. आज मी कॅमेरा घेतला शूटिंग करायचा. अंकुश आज हिरोसारखा चालतोय स्टाईलमध्ये. आजच्या ब्लॉगचा हिरो अंकुश दादा काय समजली. आणि मी कोण आहे रे व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. हां चला चला चला. हे घरा लागली वाडीत गावडेवाडीत पोचलेला वाटतं आम्ही. अंकू गावडेवाडीत येऊन पोचलेला. भरपूरशी घरा दिसायला लागली आपल्याला बघा. होय पण मला इकडचा असा मस्तपैकी मोठी झाडं आणि असा कालोखसारखा बघून ना मला तुझ्या आपल्या मीनाताईच्या कणकवलीतल्या गावातला सीन आठवला. आपण त्यांच्या घरात एंट्री करताना आहे ना असा हा वाडा आहे. हां अरे इथनं आता 2 फाटा आहेत मंडळींनू. आता 10-20-30 करायचं का वली सुकी करायची. कोणतरी का आवाज दे. आम्हाला महालक्ष्मीच्या मंदिरात जायचं. ह्या रस्त्याने जायचं का मग. म्हणजे आता आलेला तिकडे मागं जायला लागेल का. तिकडं आहे. हां बरं ठीक आहे. बरं झालं काका दिसलं नाही तर आम्ही अजून आत गेलेला असता. होय नाही चला येतो. हां ठीक आहे. तेवढं जायचं आहे आता. पटकनच जाऊया आता डायरेक्ट. आयुष्याच्या प्रवासात कधी वाटा चुकलेल्या चांगले असतात. त्यानिमित्तानं नवीन माणसं भेटतात आपल्याला पुढचा मार्ग दाखवणारी. जा मी जातो इकडनं. हे जाऊया घरी वाटून कुठं जाऊ तिकडं जाऊ. चल जाऊया काय भारी आहे वाट. चल ये मागं आता. तशी इकडे पण आहे. ही खालनं आली वाट ही बघ. चला आता कुठं आता डायरेक्ट त्या पुढच्या फाट्यावर भेटतो. हां चला आम्हाला पहिला हा रस्ता कव्हर करायचा आहे. मंडळींनो आम्ही परत
त्या गावडेवाडी दिलेला आता फाट्यावर तिथं आलेला. इथं आता पुढं जात आहो. हां नाही नाही, आता सरळ जाऊन डाव्या बाजूला. डाव्या बाजूला बोलले. होय मंडळीनो, आता मात्र आम्ही येऊन पोचलेला आहे या मुख्य रस्त्याच्या इथं. हा फाटा आहे छोटासा आणि इथं हा बोर्ड आहे. आणि ह्या बाजूला हे बघ, ते काका बोलले ना झेंडा आहे, तो हा इथं आहे. पाटपन्हाळे महालक्ष्मी मंदिर. हां चला आता जाऊया आतमध्ये. आणि एंट्रीलाच कच्चा रस्ता लागतोय. वा 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 मस्त, काय भारी वाटतंय ना. यावे सरकार असं म्हणतेस तुम्हाला. वा सुंदर सुंदर रस्ता, सुंदर दोन्ही बाजूनही झाडं सुंदर. हे कसली आहेत. मला वाटलं आधी खैराची आहेत का काय. नाही होय ना, कारण पानं तशीच आहेत. खैर आहे ना. बघूया चला. हे बघ एक नंबर रे. बोंबाडा बघ. जय महालक्ष्मी माते, आम्ही तुझ्या दर्शनाला आलेला आहे. कच्चा रस्ता बघितला का भारी वाटतं रे. शिवारी बघ. या कच्च्या रस्त्यावरनं चालताना असं वाटतंय की जुनं शाळेचा दिवस 5वी 7वीला असताना वाडीतला आजचा जो रस्ता आहे आपला, त्या रस्ता असा होता. कच्चा रस्ता म्हणजे खडीकरण झालेला, डांबरीकरणचं काम बाकी होता. तो लय वर्षांत झाला. पण मस्त वाटतंय अशा लाल रस्त्यावरनं चालायला. हे पुढं परत डांबरी लागलाय काय. होय होय. हां जबरदस्ती नाही रे. खैराचीच झाड आहे ना रे बाबू. तुला काय वाटतं खैराची आहे? नाही वाटत, त्याला काटं असतात ना. ह्याला काटे आहेत की बघ. अरे हा बघ, आज नव्याची पौर्णिमा आणि हा बघ कुरडूंचा निस्ता रान आहे. रान काटे आहेत रे. मग खैराचीच आहेत. शेंगा पण आहेत त्याला. शेंगा त्या ह्याच्या आहेत, रानटी वेलीच्या. नाही त्याच्याच आहेत. हां त्याच्याच आहेत. वा उकलडीचं पाणी किती मस्त. अंकुशचा पोचला तिकडं. मंदिर किती सुंदर आहे बघा. वा गार गार पाण्यात पाय धुले. हो रे हो. सुंदर परिसर बघा. चला यांच्या ग्रामदेवतेचं मंदिर आहे हा, महालक्ष्मी मंदिर. जय महालक्ष्मी माते.
नंदी, गणपती बाप्पा, घनदाट जंगल आहे, घनदाट. आणि देवीच्या पालख्या ही जुनी असावी. सुंदर. या बाजूला बघूया. हो, चला बसूया जरा 2 मिनिट, आपल्याकडे वेळ आहे. इथनं आपण आरामात जाऊ. दाखवला जंगल ना, दाखवला. ही वाट जाते वर, जाऊया काय? जाऊया. दर्शन घेतलेलं, आता 2 मिनटं जरा बसताव शांत. कारण का, मंदिरं बरीचशी गावाकडं अशी असतात, परंतु हे मंदिर खास मला वाटलं. का माहिती आहे, जवळपास आजूबाजूला एकही घर नाही, वस्ती नाही, फक्त जंगल चारी बाजूला. आणि एवढ्या शांततेत मंदिर आहे. आणि येताना पण रस्ता मेन मुख्य रस्त्यापासून बराच आतमध्ये आहे, त्यामुळं अगदी कुठची गाडी जाते किंवा काय हॉर्नचा आवाज अजिबात डिस्टर्ब नाही. एकदम शांत, मस्त असा पाहिजे. भारी. पाणी पण मस्त आहे नदीचं. हां, आणि अगदी मंदिराच्या समोर पाणी. खास विशेष आवडला मला. आता आपण निघूया. आम्हाला आता परत इथनं चालत कंपनीपर्यंत जायचं आहे, त्यामुळे आम्ही आता निघतो. अजून जर कुठं जाता आला वेळेच्या प्लॅनिंगनुसार तर बघूया, नाहीतर मग चला वरती वाडी असेल काय शॉर्टकटमध्ये, जाऊन बघूया काय. कारण मला तो पायवाट जंगलातली खुणावते. होय, मला म्हणते बाबा आता ये, परत तुला इथे यायला मिळेल ना मिळेल, पण आता तू ये अशी म्हणते. तुळशी वृंदावन बघा मस्त. अंकू, ह्याच्यावर हे बघ ना, त्याच्यावर नक्षीकाम बघ. हो, खूप छान आहे. चला, आता ही एका दादाची गाडी आहे इथपर्यंत, म्हणजे वर घर असणार रे. तो वर जाणार राहणारा असला तर खीर पण होईल ना. होय, चल मग निघूया. चला मंडळीनो, एवढ्या शांततेत एकच आवाज आहे जो ही शांतता भंग करतोय, आणि तो म्हणजे ह्या पाण्याचा आवाज. आणि तो भंग करतोय म्हणजे अजिबात डिस्टर्ब करत नाही, तो उलट कानाला एवढा छान वाटतोय ना, त्या शांततेला एक चांगला फील देतोय आवाज, पाण्याचा आवाज. चला. अंकुश दादा की जय. आम्ही 7 वाजता या, हां बरोबर 7, कितीवर 6:55 काय ते बोललो ना मी स्टार्टिंगला तिथं स्टॉपवर. म्हणजे 7 पकडा, 7 वाजता मी इथनं चालायला सुरुवात केली होती. आणि आता दर्शन घेऊन निघताना 7:45 झालेत, म्हणजे पाऊण तास आमचा गेला. त्यामुळे आता आम्हाला सलग आम्ही चालत गेलेला तरी अर्धा तास लागेल. त्यामुळे आम्ही आता चालत जात आहोत कंपनीकडंच. मधी गावडेवाडीतल्या त्या घरांकडे गेलेला, तिथं थोडा वेळ गेला. आता अजून त्याच रस्त्याला काय दिसलं तर बघूया. एक शाळेतला मुलगा बोलला होता डाव्या बाजूला साई मंदिर आहे, तर त्या 3 वाड्यांची नाव आहेत तिथं बोर्डावर, ते 4 रस्त्याला. मग त्यातली कुठची वाडी आणि कुठच्या वाडीत किती अंतरावर मंदिर आहे काय आहे आपल्याला कल्पना नाही. अंको, तू चालताना ह्या हिरव्यागार ह्याच्यातनं एवढा भारी वाटतोयस ना, का तुला जर रील बनवायची असली तर कुठचा फिल्टर लावायची गरज नाही, का एडिटिंग करायची गरज नाही बॅकग्राऊंडसाठी, एवढा जबरदस्त दिसतोय. मंडळीनू, परत या बोर्डाजवळ येऊन त्या 4 रस्त्याजवळ पोचलेला आहे. आणि आता वाजलेत 8, आमच्याकडे आहे अर्धा तास. 8:30ला आम्हाला कंपनीत पोचायचं आहे. तर अंकुश दादा विचार करतोय का काय करायचं, 15 मिनटात कुठं जाऊन यायचं काय, कारण इथनं आम्ही 15 मिनटात पोहोचू कंपनीत. असंच फिरून येऊया, जास्त लांब जायचं नाही. मंदिर मिळो अगर न मिळो, जिथं आपलं वाटतंय बा 8:15 झालं तिथनं मागं फिरायचं. चालेल, पण इकडे जायचं जवळ पुढचंच नाही, असाच फिरून येऊया. इकडे जाऊ, चल सूर्याकडे जाऊ. दादाला विचारूया. सांड किती लांब आहेत ना.
जायला 20 आणि आणि यायला 20 म्हणजे बाई एक पाऊन तास. आणि इकडे ह्या 3 वाड्यात दिल्यात ते तिकडे काय आहे मंदिर वगैरे? मंदिर वगैरे इकडे नाही, इकडे आतमध्ये तिकडे जाऊन आलो, महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊन आलो. चल मग आपण इकडे जाऊन येऊ थोडा. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. काय म्हणता? ते बघतो व्हिडिओ. होय व्हिडिओ चालू आहे आता. Thank तुमच्या you. गावातच फिरतोय. महालक्ष्मीच्या मंदिरात दर्शन घेऊन आलो. आता अजून आमच्याकडे अर्धा तास आहे कंपनीत पोचायला. तर तुम्ही 15 मिनिटात जाऊन कुठचा येता येईल. तुम्ही तिकडे चालत आहे? इकडे जातोय. बरं बरं ठीक आहे. मग आमच्याकडे आहे तसा वेळ, जाऊन येतो 6 मग. ओके हं? चालेल. चला चला धन्यवाद. हो चालेल. हा? चला, हा. इकडे लांब आहे ना खूप. साई मंदिर कुठे इकडे? साई मंदिर इकडे करून जायला. होय काय? पण लांब आहे खूप. नाही नाही ना, चला सोडतो. आपल्याला दादा सोडतायत. चला. नाव काय तुमचं दादा? विजय पागडे. पागडे? अच्छा पागडेवाडीतलेच आहे तुम्ही. मग इकडे कुठे दूध द्यायला गेलं? हां हां हां. आपली गावा जाम सुंदर आहेत सगळीकडची, पण काय फिरायला माणसाकडे टाइम हवा आणि खिशात काहीतरी हवा. नाही तर फिरतच राहिलेलं असतं आयुष्यभर. शिवारीची भेटा भारी आहे. तुमचं घर कुठं आहे? तुमचं घर खालती आहे. खाली आहे. हो. नाव कसं बोलला? विजय पागडे. विजय पागडे. विजय पागडे. चला चला चला. मंडळींनो, आपण येऊन पोचलेले आहे पागडेवाडीत, पाटपन्हाळी पागडेवाडी. आणि त्या आपला विजय पागडे म्हणून दादा आहे, तो आम्हाला रस्त्यात अचानक भेटला आणि सोडला नाही. आणि हे बघा, श्री साई मंदिर पाटपन्हाळी पागडेवाडी. चला अंकुश दादा दर्शन घेऊया. मस्त वाटतंय. सुंदर आहे मंदिर. नक्षी काम बघ किती भारी. दर्शन घेतलेला. आता इकडे बघा, नाचणी, केळीचा बन. हां आपल्या असा सुट्टीच्या दिवशी आलेला ना तर आपल्याला फिरायला होय काय मस्त झाले एकदम. ही बघ उभीच्या उभी आहे. चला मंडळींनो, अंकुश दादा चाललेत केळीच्या बनाच्या बाजून. किती रे ह्या केली? हां केली. आणि तिकडे काय सुपाऱ्या. भारी रे. थांब जरा. चला, इथनं आम्ही आतमध्ये आलेलो होता. बाबू हां गुरा आली. शिंगा बघ किती भारी आहेत. होय. मारती होती. नाही नाही त्याची शिंगा बघून अरे सावकाश जा. होय होय होय. चला आता आपण पण या गुरांच्या मागणं जाऊ.
आम्ही इथं कामाला येतो खातूमध्ये. ते आम्ही चॅनल आहे आमचं, शूटिंग वगैरे करतो. मग असं लवकर आलो तर गाव फिरतो जवळ कुठचं चालत जाण्यासारखं असेल तर. ते एक दादा भेटला, तो मग बोलला इकडं साई मंदिर आहे, मग इकडं आलो. घाणेकरवाडी पागडेवाडी म्हणजे लिहिले इथे. पुढे इकडं आहे काय? हां हां बरोबर. जवळ जवळ. चला चला, गुरा गेली खाली गोंडाला. इकडनं शॉर्टकट आहे का तिकडे जायला कुठं? हे चल जाऊया मग. जाऊया. आम्हाला सांगतील ना काका थोडा अंदाज, मग आपल्या शॉर्टकटने आपण वेळेत पण पोचू ना. हां हां. चला मंडळीनू, काकाने आपल्या गुरांची शॉर्टकट वाट दाखवली. या पाकडीन जायचं आम्ही. बरं बरं चला. गुरा गेली इकडे गोंडाला आणि आपण या पाकाडीला. बघा मंडळीनू, मान्य आहे की आजच्या जमान्यात रस्त्यांची महत्त्व खूप जास्त आहे, कारण आपल्याकडे गाडी घोडा आहेत. पण गाड्या आलं, रस्ता आलं म्हणून जुन्या पायवाटा अगदीच बंद होऊन द्यायला नाही पाहिजे, कारण अशा कामाला येतात पटकन शॉर्टकटला. आता ही पाकाडी आहे म्हणून व्यवस्थित आहे. जुनी पायवाट असती तर जुन्या पायवाटांची अवस्था काय तुम्हाला माहितीच आहे ना. तर त्या वाटा, आता आमच्या वाडीत पण जुन्या वाटा गेल्यात, काय काय सगळ्याच गावांमध्ये अशा जुन्या वाटा गेल्या आहे. त्या जरा गावात येऊन सुट्टीच्या दिवशी किंवा गावात जो कोण आहेत त्यांनी आपण कोयती बिती आकडी बांधून जरा ती केव्हा पण जाऊ तेव्हा साफसफाई करून वाटा जिवंत ठेवायला हव्या, आहे का नाही? पुढे बघ कशी वाट आहे. बघा पाकाडी तेवढ्यापुरतीच होती, संपली. आता आम्ही पण गोंडानंच चालतो आहे. मस्त वाटतंय पण. चला गोंडान शॉर्टकट जातो म्हणजे आपण वेळेत पोचू. रस्त्यानं पोचलेलं असतं फास्ट फास्ट, पण आपल्याला हा जरा अशी रानातले वाटा आवडतात ना आपल्याला. आपण हायवेला डायरेक्ट हां साळवी स्टॉपला हायवेला मिळणार आपण, डायरेक्ट त्या वाडीतल्या रस्त्याला नाही. मग हा लई शॉर्टकट आहे, मग तसा डायरेक्ट हायवेला मिळणार. म्हणजे हा बघा आला कुठचा तरी ब्रिज आला, छोटासा परा आला, आणि त्याला मस्त उपलेटीचा पाणी जो कुरले असतील. अंकुश उतरतोस काय? हे आता जायचं कुठं? जी वाट म्हणलेली आहे त्या वाटून चालायचा. आला. अरे कुठं आलेला आपण? स्वर्गात. गंगे मी आलो स्वर्गात. अरे माडबीड कुठं रे? आपल्या कंपनीच्या मागे आहेत तर का काय आलेला आपण? नाही. वा चला चला चला. वा न ही वाट किती सुंदर आहे बघा. अजून किती बरंच लांब आहे काय माहिती. आता आपण पहिल्यांदा चालतो आहे, आपल्याला काय वाट सुंदर आहे ना. माझ्या बरोबर आलेला वाट सुंदर आहे ना, मग आपण काय बिंदास चालायचा, किती पण उशीर होऊ दे. हा वा 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 वा. काय नाव आहे जरा बोर्डावर वाचूया. चिंचेचं झाड ना. हां पंचायतीचं नाव, योजनेचं नाव पाकाडीची योजनेचं नाव. ही आता परत फसताव आहे आपण. ही वाट बागत गेली, बाग किती सुंदर. हां आता ह्या दोन वाटा इथं ही समाधी नक्की. तर अंकुशाचा मास्टर माइंड म्हणतो उजव्या बाजूला बघा. हां आता ही वाट कुठंतरी गेली. हां जर चुकलेला तर अरे चुकलेला तर चुकलेला. चल चला बिंदास. एवढा कालोख आहे. वा 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 वा. हा बघ जरी चुकलेला तरी कुठंतरी ही वाट बाहेर पडणारच ना. कुठंतरी जायलच ना वाट. अरे पण ही मला वाटतं ही उजव्या बाजूला म्हणजे लयच कुठंतरी जातो आहे आपण. म्हणू दे तू. वाट किती सुंदर आहे बघ बाबा. आलो वाटतं तुला बघ. गाडीचा आवाज येतो. गाडीचा आवाज मागे येतोय. आपण पुढे जात आहे मग असू दे बा. त्या वाटेला वाटा फुटत जातात अंको.
आता इथं तू हा असं जाऊन पुन्हा तिकडे पाठी नाही आपण येणार. अरे मी याला जो ये अरे ह्या वाट्याला परत 2 वाटा फुटल्या. आता तर काका बोललो होतं पाकडीला जा. आता माझा ऐकतो, आता डाव्या बाजूला. हा आता मी म्हणेन तसा पुढे जायचा. हा, चल. अरे त्या पाकाडीला जायला हवा होता आपण, कुठल्या त्या डाव्या बाजूला. आपण पर्याला आलेला म्हणजे 10 वाजतील आपण इथंच फिरतोय. म्हणतील तुम्ही व्हिडिओच्या नादात कामावर कसं काय उशीर येऊ शकता हो. कालीतऱ्या दगडाचा बांध बघा किती सुंदर आहे. वा एक नंबर र देवा. 15 मिनिटं आहेत बाकी अजून. नाही टायमाचा प्रश्न नाही, उशीर झाला चालेल, फक्त ही वाट जी जाते ती रस्त्यावर हायवेला जाऊ दे. आता परत 2 वाटा आल्या वरती सरळ इकडं. हा चल. मंडळींनो वाटा बाकी सुंदर सुंदर दिसत आहेत, पण जसं जसं त्या वाटेला फाटं फुटत जात आहेत तसा आमचा सगळी तसं आमच्या मनात फाटं फुटतायत. होय. कालीतऱ्या दगडांचा बांध बघून घ्या तुम्ही. पण इकडे गुराबीर आहेत बरीच. हा बघ पाय बी दिसत आहेत. हा. नेहमीच गोरांचं गोवंड आहे. हे बघ. चल भावा, हा काय गाडीचा हॉर्न ऐकला वरच्या साईडला बरोबर म्हणजे जातो आपण जातो आहे बरोबर. आलेला बरोबर आलेला आपण. अरे पण काय पायवाट किती सुंदर असावी तर एवढी. हा कसा वाटतय, भारी वाटतय. गारगार कोकणातल्या जंगलात हरवलंय 2 कोकणी येडं माणूस, बाबूदादा आणि अंकुश दादा. आलो रस्त्यावर. अरे कुठे राहिलेला? हे काय रस्त्यावर आलो. मग हा कुठचा रस्ता आपण आलेला तो नाही? हा तोच काय होय जो आपण चालत आलेला तो? तोच ना. होय. हा घर नव्हता जाताना बघितलेला आपण. घर बघितलं. होय. काय नाही हा घर होता ना, नसला तरी चालला, रस्ता दिसला ना बस. नाही नाही तो तिथं वेगळा होता. हा तिथं एक फाटा लागला होता बघ, तो आहे बरोबर. आपण कुठं जाऊ माहिती आहे काय? आपण कोंडवाडीत तिथं नदी होती वाचला होता बघ, गोपिका फार्म हाऊस. आणि कच्चा रस्ता आतमध्ये आला होता. आता जायचं कुठं? आता इकडे जायचं 100%. इकडे खाली हां 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 होय होय होय. कुठं जाऊ माहिती आहे का? ती नदी होती ना, नदी तिथं डाव्या बाजूला एक फाटा फुटला होता बघ, गोपिका फार्म हाऊस. तिथं जाऊ आपण. म्हणजे आपण तिथं गेलेलं असतं तर ह्याच रस्त्याला आलेला असता. डायरेक्ट हायवेला जायला नाही आहे म्हणजे चान्स. ठीक आहे चाल, कुठंतरी आलेला ना मंडळीनं. आम्ही हायवेला नाही पण कोंडवाडीतला मेन रस्त्याला जिथं आम्ही हा बोर्ड वाचून गेलेला होता नदीच्या बाजूला येता तिथं पोचलेला म्हणजे जवळ आलेला. हा बघा हा बोर्ड आम्ही मागाशी वाचलेला होता, गोपिका फार्म हाऊस. आणि इकडं वर गेलेला होता चालत. आणि आता आम्ही परत जातो आलेल्या रस्त्याला इकडं. ही नदी होती बरोबर. चला हां मुख्य रस्त्यावर येऊन पोचलेला परत. आता गपचिप कंपनीत जातात. लय फिरून झालाय. शुभ संध्याकाळ मंडळीनू. बघा कसा मस्त सीन आहे. मोडकागरच्या धरणावर बसलेल्या आहे, दादाची वाट बघितली. आज उशीर येणार दादा 7:30. कसा आहे सीन अंको? मस्त आहे एकदम. फोटो काढायचा तुझं ना? हा चल काढूया. चला मंडळीनू घरात बसला मी. आज पाटपन्नाले गाव लय भारी मस्त हो. महालक्ष्मी मंदिराने बघितलेला मस्त. तर असेच आपल्या गुहागर तालुक्यातल्या वेगवेगळ्या गावातले व्हिडिओ मंदिरं वगैरे छान असं बघण्यासाठी आपल्या अस्सल कोकणी चॅनलला सबस्क्राईब करा. चला थँक्यू, टाटा, बाय बाय.